हा असा टॉपिक आहे की प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये याच्यावरती 2 ते 3 क्वेश्चन नक्कीच येत असतात. म्हणजे 100% याच्यावर विचारले जाणारे प्रश्न आहेत. अगदी बेसिक टू ॲडव्हान्स लेवल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर केलेली आहे. तसेच मी तुम्हाला कुठलंही सूत्र न वापरता माझी पर्सनल स्ट्रॅटेजी याच्यामध्ये तुम्हाला शेअर केलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना या काळकाम वेग टॉपिकवरती पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे आहेत त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला आपला व्हिडिओ व्हॅल्युएबल कंटेंट वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघूया आपण आपल्या काळकाम वेग या टॉपिकवरती काही सूत्र आहेत. हे सूत्र तुम्ही पाठ केले पाहिजे. जर तुम्हाला सूत्राच्या माध्यमातून प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्ही हे सूत्र पाठ केले पाहिजे. सूत्र काय आहे? आपल्याला प्रश्नामध्ये कधी कधी व्यक्ती दिलेले असतील, दिवस दिलेले असेल, तेव्हा हे त्याच्यावरती सूत्र लागू होते. M1 गुणिला D1 भागेला W1 बरोबर दुसऱ्या साईडला M2 गुणिला D2 आणि W2 भागेला. मग हे M1 काय आहे, D1 काय आहे आणि W1 काय आहे, तसंच इकडे S1 काय आहे, H1 काय आहे, हे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा माहीत करणं खूप गरजेचं आहे. मग M1 काय आहे? M1 बरोबर मॅन पॉवर होते. M1 म्हणजेच मॅन पॉवर होते, माणसे होतात. त्याच्यानंतर D1 काय आहे, तर D1 म्हणजे डे होते. इंग्लिश मधील शॉर्ट फॉर्म आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत. H1 म्हणजे काय, मग H म्हणजे काय, तर H म्हणजे हवर होते. त्याच्यानंतर W म्हणजे वर्क, S म्हणजे सॅलरी. आणि इथं तुम्ही लक्षात घेतलं असेल की इथं 1 दिलेला आहे, इथं 2 दिलेला आहे. तर मग हा 1 आणि हा 2 म्हणजे काय आहे? तर एखादा प्रश्न असतो, जसा हा प्रश्न आहे, इथं हा पूर्ण प्रश्न दिलेला आहे आणि याच्यामध्ये हे 12 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी 21 दिवस लागतात. इथपर्यंत काय आहे? हे पहिलं वाक्य आहे. आणि त्याच्यानंतर तर 14 व्यक्तींना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील, हे वाक्य दुसरं वाक्य आहे. म्हणजे या साईडचे जे काही M1 D1 येतील किंवा S1 असेल किंवा W1 असेल ते काय जातील 1 मध्ये जाणार आहेत. आणि या साईडचे जे काही येणार आहेत फिगर ते कशामध्ये जाणार आहेत, 2 मध्ये जाणार आहेत. तर ते जर व्यक्ती आणि तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेले आहे व्यक्ती आणि तास, तर तुम्ही व्यक्तींसाठी M घेतलेला आहे आणि तासासाठी H घेतलेला आहे. तसंच तुम्हाला कधी कधी व्यक्ती दिले जातील, दिवस किंवा तास दिलेले जातील आणि त्याच्यासोबतच तुम्हाला वर्क सुद्धा दिलेलं असेल. या ठिकाणी तुम्हाला वर्क दिले नाही, इथं तुम्हाला वर्क सुद्धा दिलेलं असेल. मग तुम्ही हा फॉर्म्युला वापरायचा आहे. त्यानंतर जर तुम्हाला व्यक्ती, दिवस किंवा मग तास हे दिलेले असेल आणि वर्कच्या ठिकाणी जर तुम्हाला पगार दिलेला असेल, कधी मजुरी दिलेली असेल, कधी वेतन लिहिलेलं असेल, तर कन्फ्युज व्हायचं काही काम नाही आहे. इथं W1 च्या जागी फक्त काय करायचं आहे, आपल्याला सूत्रामध्ये S1 टाकायचं आहे. मग कामाचा एक लॉजिक आहे की कामाचा जर वेग वाढला तर वेळ काय लागणार आहे, आपल्याला कमी लागणार आहे. म्हणजे तुम्ही जास्त स्पीडनं काम केलं तर काय होणार आहे, वेळ कमी लागणार आहे. आणि कामाचा वेग जर तुम्ही हळूहळू काम केलं तर काय होणार आहे, साहजिकच वेळ जास्त लागणार आहे. मग काम करणारी माणसे सुद्धा जास्त जर आपण घेतली कामावरती तर काय होणार आहे, ते काम लवकरात लवकर होणार आहे, वेळ कमी लागणार आहे कामाला. आणि कामाची जी माणसं आहेत हे जर आपण कमी केली तर त्या कामाला काय होणार आहे, वेळ जास्त लागणार आहे. तर आता टाईप याच्यामध्ये आपण टोटल टाईप 6 टाईप कव्हर केलेले आहेत. तर आता टाईप 1 चा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये बघू, 12 व्यक्तींना म्हणते एक काम पूर्ण करण्यासाठी 21 दिवस लागतात, तर 14 व्यक्तींना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात. शब्द महत्वाचा आहे हा तर. या तरच्या या साईडला हे पहिलं वाक्य आहे आणि तरच्या या साईडला हे दुसरं वाक्य आहे. हे पहिलं वाक्य आणि हे दुसरं वाक्य, म्हणजे या साईडला जे काही फिगर आउट निघतील ते काय असतील, M1 असेल, H1 असेल किंवा D1 किंवा W1 असेल. आणि या साईडचे काय असतील, मग 2 मध्ये जाणार आहेत. मग इथं जेव्हा जेव्हा आपल्याला व्यक्ती दिसेल, जेव्हा जेव्हा आपल्याला दिवस दिसतील आणि जेव्हा जेव्हा आपल्याला वर्क दिसणार आहे तेव्हा आपण 1 मध्ये घेणार आहे. मग व्यक्तीसाठी आपण काय वापरलेलं होतं, M1 हा व्यक्तीसाठी वापरतो आपण. कोणताही व्यक्ती असेल कुठलाही, तर आपण काय करतो, व्यक्तीसाठी M1 वापरतो. म्हणजे 12 काय आहे, आपला M1 आहे. त्यानंतर दिवसासाठी आपण डी फॉर डे म्हणून दिवसासाठी आपण डी वापरला आणि इथं पहिलं सेंटेन्स आहे म्हणून आपण इथं 1 घेतला.
त्यानंतर दुसऱ्या सेंटेन्सकडे गेलो, इथं 14 व्यक्ती दिलेले आहेत, इथं 12 व्यक्ती होते. पुन्हा दुसरं काम करण्यासाठी इथं काय, हे वर्क 1 मध्ये जाणार आहे आणि हे वर्क 2 मध्ये जाणार आहे दुसरं सेंटेन्स. मग इथं 14 व्यक्ती दिलेले आहेत आणि 14 व्यक्ती म्हणजे आपण काय वापरणार आहे, व्यक्ती आहे म्हणजे एम आहे, मॅन पॉवर आहे, आणि सेंटेन्स दुसरा आहे म्हणून आपण M2 घेतला. त्यानंतर ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील. दिवस म्हणजे आपण त्याच्यासाठी डी वापरतो आणि दुसऱ्या सेंटेन्स मधलं वाक्य आहे, दुसरं सेंटेन्स आहे, त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, इथं D2 घेणार आहे. आपल्याला हा D2 काय करायचा आहे, शोधायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे. मग आपलं सूत्र काय आहे, सूत्र ज्या वेळेला बघा व्यक्ती दिलेले आहेत आणि दिवस दिलेले आहेत, त्यावेळेला आपण काय घेतो, बघा इथं व्यक्ती दिलेली आहे आणि दिवस दिलेले आहे, तेव्हा आपण सूत्र कोणतं घेतो, तर सूत्र आहे आपलं M1 गुणेला D1 भागेला W1 बरोबर M2 गुणेला D2 भागेला काय, W2. म्हणजे वर्ग दुसरं आणि वर्ग पहिलं आणि वर्ग दुसरं. मग फक्त आपल्याला या सूत्रामध्ये ही फिगर फिल आउट करायची आहे. M1 काय आहे, तर M1 12 आहे. D1 काय आहे, तर D1 पहिला 21 आहे. त्यानंतर W1 जसाच्या तसा पहिलं वर्ग, याच्यासाठी कुठली फिगर दिलेली नाही आहे. तर M2 म्हणजे काय आहे, तर M2 इथं 14 दिलेला आहे, जशीच्या तशी आपण फिगर आउट केली. D2 आपल्याला काढायचा आहे, त्याच्यामुळे D2 जसाच्या तसा लिहिला. W2 दिलेला नाही आहे, सेम वर्क आहे, त्याच्यामुळे हे आपण जसाच्या तसं घेतलं. मग ज्या वेळेला 12 गुणेला 21 आणि हा 14 जो आहे या साईडला कसा आहे, गुणाकारामध्ये आहे, आणि ज्या वेळेला याची शिफ्ट काय होणार आहे, हा शिफ्टिंग होणार आहे दुसऱ्या साईडला, त्यावेळेला हा गुणाकाराचा भागाकारामध्ये जाणार. हा जर भागाकारामध्ये इथं असता आणि हा जर या साईडला शिफ्ट झाला असता, तर हा भागाकाराचा कशामध्ये गेला असता, गुणाकारामध्ये. परंतु हा या साईडला गुणाकारामध्ये आहे, त्यामुळे या साईडला तो कशामध्ये येणार, भागाकारामध्ये येणार. मग आपण कटचाट करून बघूया. बेसक 12 आणि बेसती 14, 7 एक 7 आणि 7 21, 6 गुणेला 3 बरोबर किती, 18. याचं उत्तर किती आहे, तर 18 दिवस. याचं उत्तर आहे 18 दिवस. कुठल्या पर्यायामध्ये आहे, तर 1 2 3 चौथं ऑप्शन जे आहे ते आहे 18, म्हणजे आपलं ऑप्शन नंबर 4 याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. तसंच आपण काय बोललो होतो व्हिडिओ सुरू करायच्या पहिलेच, की विदाऊट सूत्राच्या माध्यमातून सुद्धा आपण याला काय करू शकतो, एक लॉजिकली याला आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. तर ते बघूया कसं. बघा, मग आपण काय करणार आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण एक अज्युम करणार आहे, म्हणजे आपण एक समजा म्हणून जसा एक्स घेत असतो तसं आपण इथं सुद्धा आपण काय करणार आहे, समजा म्हणून एका असं अज्युम करणार की एक वीटभट्टी कारखाना आहे आणि त्या वीटभट्टी कारखान्याचा मालक काय करतो, काही मजुरांना कामावर सांगतो, म्हणजे त्या विटा उचलण्यासाठी तो कामाला सांगतो. तर मग त्या वीटभट्टी कारखान्यामध्ये त्या विटा किती आहेत, म्हणजे आता हे 14 व्यक्ती ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लावतात असं यांनी असं म्हटलेलं आहे. मग ह्या वीट कारखाना आहे आणि या वीट कारखान्यामध्ये काही विटा आहेत आणि ह्या विटा या मजुरांना उचलायच्या आहेत. मग ज्या वेळेला हे 12 व्यक्ती हे जे विटांचं काम आहे हे काम पूर्ण करतात, त्यावेळेस त्यांना किती दिवस लागतात, 21 दिवस लागतात. म्हणजे या कारखान्यातून ते काय करतात, असं समजू आपण की एक व्यक्ती रोज एक वीट उचलतो. याचा अर्थ काय, की 12 व्यक्ती काय उचलतील, रोज 12 व्यक्ती रोज 12 विटा उचलणार आहेत. रोज काय करतील, 12 विटा उचलणार आहेत. त्यामुळे रोज यातल्या काय होतात, 12 विटा कमी होतात. रोज यातल्या काय होतात, 12 विटा कमी होत आहेत. मग असं करत करत त्यांना किती दिवस लागले, टोटल 21 दिवस लागले. तेव्हा कुठं हा विटांचा कारखाना काय झाला, शून्य म्हणजे खाली झाला. मग रोजच्या त्या 12 विटा बाहेर काढत आहेत, म्हणजे असं त्यांनी काम केलं 21 दिवस, म्हणून आपण 12 गुणेला 21 म्हणजे 12, दुसऱ्या दिवशी 24, तिसऱ्या दिवशी 36, असं टोटल त्यांनी काम केलेलं आहे 21 दिवस. मग आपण टोटल विटा याच्यामध्ये किती होत्या हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग 12 गुणेला 1 बरोबर 2, 12 1 12, 2 हातचाला 1, 12 2 24 आणि 1 25, 252. म्हणजे 252 विटा या टोटल कारखान्यामध्ये होत्या, बरोबर. 252 विटा या कारखान्यामध्ये होत्या आणि त्या 12 व्यक्तींनी रोज काय करत होता, प्रति व्यक्ती एक विट उचलत होता. असे टोटल 12 व्यक्ती 12 विटा उचलत होते आणि त्यांनी अशा 21 दिवस काम केल्यानंतर ह्या 252 विटा उचललेल्या आहेत. मग आता 14 व्यक्ती ते काम म्हणजे कोणतं, हे 252 विटांचं.
ते काम म्हणजे कोणतं, हे 252 विटांचं. ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील. व्यक्ती किती आहेत, 14. स्पीड पण सारखाच आहे यांचा, काही वेगळा याच्यामध्ये मेन्शन केलेलं नाही आहे की यांचा स्पीड दुप्पट आहे, यांचा स्पीड निम्मा वगैरे आहे, असं काही याच्यामध्ये मेन्शन नाही आहे. म्हणून यांचे सुद्धा स्पीड काय असणार, एक व्यक्ती प्रति व्यक्ती एका दिवसाला 1 वीट उचलतो, म्हणजे 14 व्यक्ती काय उचलतील, एका दिवसाला 14 विटा. मग असं किती दिवस यांनी काम केलं तर त्या पूर्ण 252 विटा संपून जातील. तर 252 भागेला ज्या वेळेला आपण 14 करणार त्यावेळेला आपल्याला काय निघणार, दिवस निघणार. मग 7 दुने 14, 7 त्रिक 21, 4 7 चकम 42, खाली उरले 2 आणि वरती उरले 36, आणि 36 भागेला ज्या वेळेला 2 केलं त्यावेळेला उत्तर आलं आपलं 18. मग पर्याय क्रमांक 4. सूत्रानुसार सुद्धा आपण हेच काढलं होतं आणि यानुसार सुद्धा आपण हेच काढलं. फक्त यामध्ये मी तुम्हाला याच्यासाठी हा ट्रिक सांगितलेली आहे की तुम्हाला जर परीक्षेमध्ये सूत्र आठवले नाही तर तुम्ही तो प्रश्न तुमचा सुटला नाही पाहिजे, तुमचा स्किप केला गेला नाही पाहिजे. त्याच्यामुळे सूत्राच्या भरोशावर निवड राहून चालत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला काय असलं पाहिजे, तुमची एक स्वतःची वैयक्तिक ट्रिक असली पाहिजे. प्रत्येक सूत्र जर तुम्ही पाठ करत बसले तर तुम्ही 100% परीक्षाच्या रूममध्ये गेल्यावर, एक्झाम रूममध्ये गेल्यावर नक्कीच तुम्ही काय करणार, ते विसरणारच आहे. तिथलं प्रेशर वेगळं असते. त्यामुळे तुमची एक वैयक्तिक ट्रिक सुद्धा असली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला सूत्र आठवलं नाही तर तुम्ही तुमच्या वैयक्तिक ट्रिकनं सुद्धा त्याला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. लॉजिकली क्वेश्चन आहे, फक्त लॉजिकली. तर ठीक आहे, याचं उत्तर आहे 18 दिवस लागतील. आता जशी जशी आपली काय होणार आहे, टाईप 1 टाईप 2 कडे आपण जाणार आहे, तर या प्रश्नांची काय होत आहे, काठिण्य पातळी वाढणार आहे. काहीतरी पहिल्या क्वेश्चन पेक्षा दुसऱ्या क्वेश्चन टाईप 2 मध्ये काय असणार आहे, काहीतरी डिफरंट असणार आहे. तर चला बघूया, ते टाईप 2 कडे जाऊया. मग टाईप 2 मध्ये काय दिलेलं आहे, टाईप 2 मध्ये उदाहरण आहे, 25 कामगारांना एक काम पूर्ण करण्यासाठी 18 तास लागतात. 25 कामगारांना एक काम पूर्ण करण्यासाठी 18 तास लागतात. आता पूर्वीच्या उदाहरणामध्ये टाईप 1 मध्ये काय होतं, दिवस दिलेले होते. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, महत्वाची गोष्ट म्हणजे इथं तास दिलेले आहे. ज्या वेळेला आपल्याला तास दिलेला असतो त्यावेळेला आपण काय घेतो, एच देतो, आणि ज्या वेळेला आपल्याला दिवस दिलेला असतो त्यावेळेला आपण डी घेतो, बरोबर. मग आता इथं एच लागणार आहे. आणि सर्वात पहिल्यांदा गणित करताना आपली स्टेप काय असणार आहे, त्या प्रश्नाला डिवायडेशन करा, सेंटेन्स मध्ये डिवायडेशन करा. आता याच्यामध्ये 2 सेंटेन्स आहेत. 25 कामगारांना एक काम पूर्ण करण्यासाठी 18 तास लागतात. शब्द महत्वाचा आहे, तर या साईडचं वाक्य काय असणार आहे, पहिलं वाक्य असणार आहे, आणि या साईडचं वाक्य हे दुसरं वाक्य असणार आहे. मग पहिल्या वाक्यातले जे काही असतील ते 1 मध्ये जातील आणि दुसऱ्या वाक्यातले जे काही असतील ते 2 मध्ये जातील. मग कामगार दिलेले आहेत म्हणजे माणसे आहेत, म्हणजे आपण काय म्हणणार आहे यांना, M1 काय आहे, मग 25 कामगार. मग 18 तास आहेत म्हणजे हे काय, तासासाठी आपण काय वापरतो, एच वापरतो, म्हणून H1 म्हणजे काय, तर 18. दुसऱ्या वाक्यामध्ये इथं सुद्धा कामगार दिलेले आहेत आणि इथं काय करणार आहे आपण, M2. माणसांसाठी आपण काय वापरतो, व्यक्तींसाठी, आणि जर कुठलाही पर्सन असला तर त्याच्यासाठी आपण मॅन पॉवर म्हणजेच M वापरतो. मग 30 कामगारांसाठी आपण काय घेतला, M2 घेतला, आणि आपल्याला शोधायचं काय आहे, फाइंड आउट करायचं आहे किती तास लागतील, म्हणजे H2 हा आपल्याला शोधायचा आहे. मग सूत्र काय आहे, सूत्र बघा पुन्हा, ज्या वेळेला व्यक्ती आणि तास दिलेले असतील, ज्या वेळेला व्यक्ती आणि तास दिलेला असतील त्यावेळेला सूत्र कोणतं असणार आहे, हे सूत्र असणार आहे M1 गुणिला H1 भागेला W1 बरोबर M2 गुणिला H2 भागेला W2. मग आपण हे सूत्र इथं टाकून बघू, M1 गुणिला H1 भागेला W1 बरोबर M2 गुणिला H2 भागेला W2. आता तुमच्या लक्षात आलं असेल M कशासाठी घेतलं, W काय आहे, H काय आहे. तर याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचे, आता फिगर फिल आउट करायची आहे, कोणती, जे आपण इथं प्रश्नामधून काढली. M1 म्हणजे कोण आणि H1 म्हणजे कोण. तर M1 म्हणजे कोण आहे, M1 म्हणजे 25 कामगार आहेत म्हणून 25 जसाच्या तसा घेतला, आणि H1 दिलेला आहे 18 म्हणून 18 सुद्धा जसाच्या तसा घेतला. W1 कार्य सारखंच आहे, काम सारखंच आहे, म्हणून फक्त आपण W1 खाली जसाच्या तसा टाकला. तर दुसऱ्या सेंटेन्स मध्ये बरोबरच्या चिन्हाच्या तिकडून आपल्याला टाकायचं आहे M2 कोण आहे, M2 म्हणजे 30 कामगार आहेत म्हणून 30 जसाच्या तसा घेतला. त्यानंतर आपल्याला शोधायचं कोण आहे, H2 शोधायचं आहे म्हणून H2 घेतला, आणि कार्य सारखं आहे म्हणून W2 जसाच्या तसा टाकला. मग ज्या वेळेला आता या साईडला काय आहे, या साईडला हा 30 हा गुणाकारामध्ये आहे, आणि याची शिफ्टिंग होईल दुसऱ्या साईडला, म्हणजे राईट कडून उजवीकडे जेव्हा जाणार तो, उजवीकडून ज्या वेळेला तो डावीकडे जाणार त्यावेळेला तो काय होईल, गुणाकाराचा भागाकारामध्ये जाईल, आणि भागाकाराचा काय होईल, गुणाकारामध्ये जाईल. आता 30 कशामध्ये आहे, हा 30 गुणाकारामध्ये आहे, तर या साईडला हा कशामध्ये जाणार, हा भागाकारामध्ये जाणार. मग आता फक्त आपल्याला काय करायची आहे,
H2 बरोबर H2. तर याची काय करायची आहे, फक्त कटछाट करायची आहे. 5 5 25, 5 30, साइन त्रिक 18 आणि 3 गुणेला 5 बरोबर 15. 15 काय आहे, 15 तास याचं उत्तर आहे. 15 तास याचं उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. एकदम इझी असा क्वेश्चन आहे. जर आपण प्रश्नाची काठिण्य पातळी स्वतःहून वाढवून घेतली तर मग तुम्हाला तो नक्कीच कठीण वाटेल. पण प्रश्न तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेतला, त्याला सेंटेन्समध्ये डिवाइड केलं, तर नक्कीच तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचणार. आता आपल्या ट्रिकनुसार सुद्धा याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. तर आपली ट्रिक काय आहे, आपण काय अज्युम करतो, विटा. तुम्ही काय करू शकता, तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्ही विटा घ्या, तुम्हाला जे वाटेल तुम्ही चॉकलेट घेऊ शकता. म्हणजे हे 25 कामगारांच्या तुम्ही असं समजा की अज्युम करा तुम्ही की 25 कामगार नसून हे 25 लहान लहान मुले आहेत आणि ती चॉकलेट खातात. आता मी इथं सरळ साधं उदाहरण दिलेलं आहे विटांचं. म्हणजे एक वीटभट्टीचा कारखाना आहे आणि त्या वीटभट्टीच्या कारखान्यामध्ये किती विटा आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. सर्वात पहिल्यांदा आपलं काम काय आहे, वीटभट्टीच्या कारखान्यात त्याच्यात किती विटा आहेत आणि ते काढण्यासाठी हे कामगार लावलेले आहेत कारखानदाराने. तर आपण हे अज्युम करत आहे फक्त. नाही तर पुन्हा तुम्ही आता या विटा कुठून आल्या वगैरे असं विचारू नका. तर 25 कामगारांना एक काम पूर्ण करण्यासाठी म्हणते 18 तास लागतात, बरोबर. म्हणजे यामधून काय होत आहे, यामध्ये ज्या विटा आहेत ह्या काय करत आहेत, 25 कामगार यातल्या काढत आहेत. असं काढता काढता त्यांना 18 तास पूर्ण हा कारखाना खाली करायसाठी लागले. म्हणजे आपण पुन्हा तेच की 25 एक कामगार काय करतो, एक कामगार एक वीट उचलतो. मग 25 कामगार एक वीट रोज उचलतो, बरोबर. मग 25 कामगार काय करतील, रोजच्या एक वीट एक कामगार, तर 25 कामगार 25 विटा रोज, बरोबर. रोज 25 विटा, 25 रोज विटा, बरोबर. किती, 25 कामगार. मग एक कामगार एक वीट उचलतो रोजची, तर 25 कामगार 25 विटा उचलतात रोजच्या, बरोबर. तर मग आता असं त्यांनी काम केलं 18 तासापर्यंत. मग 18 तासापर्यंत मग एक तास झाला 25 विटा उचलल्या, दुसरा तास झाला 50 उचलल्या. अशा उचलत उचलत त्यांनी किती, 18 तासापर्यंत काम केलं. मग आपल्याला ज्या वेळेला 25 गुणिले आपण 18 करू, म्हणजे 18 तासामध्ये टोटल त्यांनी किती विटा उचलल्या आणि त्यावेळेला हा कारखाना काय झाला, शून्य झाला, हे आपल्याला समजणार आहे. मग 18 पंच 90 शून्य, हात 4 9, 18 दुने 36 आणि 9 किती, 45. म्हणजे 450 विटांचा हा काय होता, टोटल कारखाना होता. आणि याच्यातल्या 25 विटा ते बाहेर काढत गेले, तेव्हा त्यांना 18 तासानंतर इथं शून्य मिळाला. म्हणजे पूर्ण कारखाना त्यांनी काय केला, खाली केला. मग आता आपल्याला कारखान्यातल्या टोटल विटा मिळाल्या आहेत, 450 विटा आहेत म्हणून. मग इथं काय आहे, दुसऱ्या सेंटेन्समध्ये आपल्याला काय काढायचं आहे आता, की किती तास लागले 30 कामगारांना. मग त्यांची स्पीड सारखीच आहे, वेगळं काही मेन्शन त्यांची स्पीड केलेली नाही आहे. मग 30 कामगार यांना किती तास लागतील, तर आपण सरळ सरळ याला काय करणार आहे, 30 भाग्याला करणार आहे. म्हणजे प्रत्येक तासाला एक कामगार एक वीट उचलत आहे, तर या दुसऱ्या सेंटेन्समध्ये किती, 30 कामगार आहे. म्हणजे 30 विटा ह्या प्रत्येक तासाला बाहेर काढल्या जात आहेत. हा कारखाना आहे आणि या कारखान्यातून प्रत्येक तासाला 30 विटा अशा बाहेर काढल्या जात आहे. आणि किती तासानंतर ह्या पूर्णच्या पूर्ण काय होतील, इथं शून्य होतील, हे आपल्याला काढायचं आहे. मग इथं हा शून्य कटला, त्यानंतर 45 भागिले 3 बरोबर उत्तर आलं 15 तास. ज्या वेळेला आपण फॉर्म्युला घेऊन इथं काढलं, त्यावेळेला सुद्धा आपलं पर्याय क्रमांक 1 आला. आणि आपल्या ट्रिकनुसार ज्या वेळेला आपण हे उत्तर काढण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला सुद्धा काय आलं, पर्याय क्रमांक 1 म्हणजे उत्तर 15 तास आलेलं आहे. आता मी जो तुम्हाला फॉर्म्युल्यानुसार नक्कीच तुम्हाला लवकर काढता येईल, M1 गुणिला H1 यानुसार तुम्हाला नक्कीच लवकर काढता येईल, प्रश्नच नाही. परंतु तुम्हाला समजून घेण्यासाठी हा फॉर्म्युला सांगणं तुम्हाला काय होतं, गरजेचं होतं. फॉर्म्युल्यामधून तुम्हाला फक्त काय काढता येईल, फिगर आउट करता येईल. परंतु गणित कशा पद्धतीनं हे सॉल्व्ह केलं हे तुम्ही समजून घ्या. एक अज्युम केलंय आपण, कामगारांचं उदाहरण घेतलं, विटांच्या कारखान्यांचं उदाहरण घेतलं, आणि याच्यावरून तुम्ही थोडं लक्षात घेतलं पाहिजे की हे गणित कसं सॉल्व्ह झालेलं आहे, बरोबर. फक्त सूत्रानुसार गणिताच्या उत्तरापर्यंत पोहोचणं एवढंच आपलं काम नाही. तुम्ही सूत्रच पाठ करत गेले तर तुम्ही परीक्षेच्या टायमापर्यंत ते सूत्र जर विसरले तर त्याला अर्थ नाही.
म्हणून सूत्राच्या व्यतिरिक्त तुमची स्वतःची सुद्धा एक वैयक्तिक ट्रिक असली पाहिजे, हे मी पुन्हा पुन्हा सांगत आहे. तर टाईप 2 नंतर पुन्हा आपण टाईप 3 कडे जाऊ, ज्याच्यामध्ये काहीतरी आता वेगळं डिफरंट असेल. आपण टाईप 1 मध्ये बघितलं दिवस काढावा लागले आपल्याला, त्याच्यानंतर टाईप 2 मध्ये बघितले आपल्याला तास काढायला सांगितले. आता टाईप 3 मध्ये आता आपण आपण D1 काढलेला आहे, डी काढलेला आहे, एच काढलेला आहे. आता इथं आपल्याला कामगार किती कामगार लागतील, म्हणजे आपल्याला इथं काय काढायचं आहे, मॅनपॉवर काढायचे आहे. मग टाईप क्रमांक 3 आणि इथं उदाहरण दिलेलं आहे की 8 कामगारांना एक काम पूर्ण करण्यासाठी 27 तास लागतात. शब्द दिसला आपल्याला तर आपली सगळ्यात पहिली स्टेप आहे की प्रश्नाला डिवायडेशन करा सेंटेन्समध्ये, 2 वाक्यामध्ये, 3 वाक्यामध्ये, जे काही त्याच्यामध्ये वाक्य असतील त्याच्यामध्ये त्याला डिवायडेशन करा. मग आपण इथं या प्रश्नाला 2 सेंटेन्स मध्ये डिवाइड केलं. या साईडचं सेंटेन्स 1 नंबर आणि या साईडचं सेंटेन्स हे 2 नंबरचं आहे. मग या साईडचे जे काही फिगर आउट निघतील ते 1 मध्ये जातील आणि या साईडचे 2 मध्ये जातील. 8 कामगार आहेत. कामगार म्हणजे व्यक्ती आहे आणि व्यक्तीसाठी आपण एम वापरतो, म्हणून या M1 आहे 8. 27 तास हा H1 आहे. त्यानंतर 18 तास हा काय H2 आहे. आणि किती कामगार लागतील हा शब्द खूप महत्वाचा. हा काय आहे मग M2 आपल्याला काय करायचं इथं फाइंड आउट करायचं आहे. मग ज्या वेळेला कामगार दिलेले आहेत, तास दिलेले आहेत आणि आपल्याला दुसऱ्या सेंटेन्स मधले कामगार शोधायचे आहेत, त्यावेळेला सूत्र काय असणार आहे, M1 गुणेला तास आहे म्हणून आपण H घेतला. इथं जर दिवस असते तर आपण D घेतला असता. आणि W1 बरोबर या साईडला M2 गुणेला H2 तास आहे म्हणून H घेतला आणि या साईडला W2 जसे तसे. यामध्ये आपल्याला आपण आता काय करणार आहे, फिगर फिल आउट करणार आहेत. M1 म्हणजे व्हॅल्यू ज्या आहेत त्या फिल आउट करणार आहे. M1 ची व्हॅल्यू किती आहे, 8 आहे. मग 8 गुणेला H1 ची व्हॅल्यू किती आहे, 27 भागेला W1 बरोबर M2 ची व्हॅल्यू आहे काढायची आहे म्हणून M2 जसाच्या तसा घेतला गुणेला H2 ची व्हॅल्यू आहे इथं 18 म्हणून 18 घेतला आणि W2 भागेला घेतला. मग आता 8 गुणेला 27 भागेला या साईडला 18 हा गुणाकारामध्ये आहे, तर या साईडला तो शिफ्ट ज्या वेळेला त्याची शिफ्ट चेंज होणार त्यावेळेला तो गुणाकाराचा कशामध्ये जाणार, भागाकारामध्ये. आता फक्त आपल्याला M2 बरोबर किती येतो याची कटछाट करून त्याचं उत्तर मिळणार आहे. 9 दुने 18 आणि 9 त्रिक 27, बे एक बे, बे चूक 8, 4 गुणेला 3 बरोबर उत्तर M2 बरोबर 12. M2 बरोबर 12 कामगार. आपलं उत्तर काय आलं, 12 कामगार. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. आता या प्रश्नाला सुद्धा आपण काय करणार आहे, पूर्ण विश्लेषणात्मक समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. कशाच्या माध्यमातून, विटांच्या माध्यमातून. या विटांच्या माध्यमातून आपण या प्रश्नाला पूर्ण विश्लेषणात्मक समजून घेण्याचा प्रयत्न करू. मग आपल्याकडे काय आहे, 8 कामगार आहे, एक काम पूर्ण करण्यासाठी 27 तास लागतात, तर तेच काम 18 तासात संपवायचे असेल तर किती कामगार लागतील. मग 8 कामगार आहेत, एक काम पूर्ण करण्यासाठी म्हणजे 27 तास लागतात. मग आपल्याला सर्वात पहिल्यांदा विटांचा कारखाना काढायचा आहे. या विटांच्या कारखान्यामध्ये किती विटा आहेत टोटल हे शोधायचं आहे. मग 8 कामगार बरोबर 27 तास, प्रत्येक तासाला काय करतात ते एक वीट खाली करत आहे एक कामगार. मग असं 8 कामगार एका तासाला एक वीट, तर 8 कामगार सुद्धा एका तासाला 8 विटा खाली करतील. मग असं त्यांनी काम किती तास केलं, 27 तास केलं. तेव्हा याचं उत्तर किती येईल, 8 7 56, 56 6, 4 5, 8 2 10, 10 27 गुणेला 8, 8 7 56, 56 6, 4 5, 8 2 16, 16 आणि 5 21, 216. टोटल विटा किती आहेत या कारखान्यामध्ये, 216 विटा आहेत. आता ह्याच 216 ज्या विटा आहेत ह्या 18 तासात संपवायच्या आहेत. 18 तासामध्ये तर आपल्याला किती कामगार लागतील. यांची सुद्धा स्पीड काय दिलेली आहे, काही वेगळं मेन्शन केलेलं नाही आहे, सारखी स्पीड आहे. फक्त आपल्याला तास दिलेले आहे तिथून की ह्या 18 तासामध्ये खाली करायचे आहे. मग किती कामगार लागतील. मग प्रत्येक तासाला इथं काय करत होता, एक कामगार एक वीट खाली करत होता, 18 तासात संपवल्या. मग इथं सुद्धा 216 भागेला आपण सरळ सरळ काय करणार आहे, 18. सूत्रासारखंच आहे, तेच सेम आहे. M1 गुणेला H1.
फक्त इथं मी तुम्हाला विश्लेषणात्मक या विटांचं उदाहरण घेऊन समजून सांगत आहे की हे कसं काम करतं. मग 9 दुने 18, 9 दुने 18 उरले 3, 9 चूक 36 आणि 24 भागेला 2 बरोबर उत्तर आलं 12 कामगार. पर्याय क्रमांक 2 बरोबर. आता जसं जसं आपण टाईप 1 कडून 2 कडून 3 असं जसं जसं आपण पुढे टाईप वाढवणार आहे तर या प्रश्नांची काय होणार आहे, काठिण्य पातळी वाढणार आहे. आता टाईप 4 मध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं दिसेल. यापूर्वीच्या प्रश्नांमध्ये आपण बघितलं की आपल्याला W1 दिलेला होता का काही वेगळा. W1 आपण सारखाच घेत होतो, W1 आणि W2. आता इथं तुम्हाला W1 काय आहे, फिगर मध्ये दिलेला आहे. इथं W1 चे तुम्हाला काय दिलेले आहे, आकडे दिलेले आहे. मग आपला सगळ्यात पहिली स्टेप काय आहे आपली, की आपण प्रश्नाला काय करत असतो, सेंटेन्स मध्ये डिवाइड करत असतो. मग जसा आपल्याला हा तर शब्द दिसला म्हणजे आपण डायरेक्ट तर जिथं दिसन तिथं तिथून सेंटेन्सला वेगळं करायचं नाही आहे. प्रश्न वाचायचा आहे, जिथून आपल्याला असं समजत आहे की इथून हे एक सेंटेन्स आहे आणि त्याच्या पुढचं हे दुसरं सेंटेन्स आहे, तिथं आपल्याला डिवायडेशन करताय. नाही तर जिथं तुम्हाला तर दिसणार तिथं तुम्ही जर डिवायडेशन केलं तर काही करू नये. तर 20 कामगार 25 तासामध्ये 30/40 आकारमानाची भिंत रंगवतात, तर 15 कामगार किती तासात 45/60 आकारमानाची भिंत रंगवतील. मग आता इथं तुम्हाला काय दिसत आहे, या जागी तुम्हाला डिवायडेशन दिसत आहे. या साईडचा हे पहिलं वाक्य आहे आणि या साईडचे हे दुसरं वाक्य आहे. मग कामगार आहेत म्हणजे काय, M1 आहे. तास आहे म्हणजे काय, H1 आहे. त्यानंतर इथं काय आहे, आकारमानाची भिंत रंगवतात म्हणजे एक काय दिलेलं आहे, काम दिलेलं आहे म्हणजे W1 आहे. बरोबर. इथं सुद्धा कामगार दिलेले आहेत म्हणजे इथं M2 मधले कामगार आहेत, दुसऱ्या सेंटेन्स मधले आहेत. आणि इथं किती तास म्हणजे आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, मग H2 हवर फाइंड आउट करायचे आहे. इथं तुम्हाला वर्क सुद्धा काय दिलेलं आहे, सेम वर्क आहे काय, 30/40 आहे आणि इथं 45/60 आहे. हे काय तुमचं काम आहे, वर्क आहे. मग ज्या वेळेला तुम्हाला काय दिलेलं असते, वर्क दिलेलं असते, तर आपण या वर्कच्या ठिकाणी काय घेणार आहे, फक्त हे फिगर फिल आउट करायचे. मग आता याचं सूत्र काय असणार आहे, सूत्र बरोबर M1 गुन्हेला इथं दिवस असते तर आपण D1 घेतला असता, इथं तास दिलेले आहेत तास म्हणून आपण काय घेणार आहे, H1 घेणार आहे. बरोबर W1 बरोबर भागेला W1 बरोबर या साईडला M2 गुणेला H2 भागेला W2. बस यामध्ये काय करायचं आपल्याला, हे यांची व्हॅल्यू भरायची आहे. M1 किती दिलेला आहे, M1 20 आहे. त्याच्यानंतर H1 किती आहे, H1 25 आहे, H1 25 आहे. त्यानंतर W1 ची किंमत दिलेली आहे 30 गुणेला 40 बरोबर या साईडला आता M2 ची किंमत आहे 15, H2 आपल्याला काढायचा आहे आणि W2 ची किंमत दिलेली आहे 45 गुणेला 60. बस याला आता काय करायचं आहे, कटछाट करायचा आहे. याला आता कटछाट करायचा आहे. मग 10 दुने 20, 10 त्रिक 30 बरोबर, 2 एक 2 आणि 2 20 40. खाली उरले 3 गुणेला 20, खाली काय उरलं 3 गुणेला 20, वरती उरला हा 25 बरोबर. इथं 15 एक 15 आणि 15 चूक 60 म्हणजे या साईडला उरला 1 गुणेला H2 भागेल H2 आणि इथं 45 गुणेला 4, 45 गुणेला 4. मग याची सुद्धा आपण काय करणार आहे, आता कटचाट करणार आहे. 5 5 25 आणि 5 चूक 20 म्हणजे वरती आहे 5, वरती आहे 5 आणि खाली आहे 4 गुणेला 3 म्हणजे 12 बरोबर H2 आणि 45 गुणेला 4. मग 45 गुणेला 4 म्हणजे किती, तर 45 दुने 90, 90 दुने किती 180. वरती H2 हा 180, या साईडला 180 भागाकारामध्ये आहे. परंतु ज्या वेळेला याची शिफ्ट चेंज होईल, बरोबरच्या चिन्हाच्या तो काही डावीकडे येणार, त्यावेळेला तो भागाकारामधला कशामध्ये जाणार, गुणाकारामध्ये. आतापर्यंत जे आपण पाहिलं ते कशामधले पाहिले आपण, जे गुणाकारामध्ये होते ते भागाकारामध्ये आले होते. परंतु आता पहिलं असं उदाहरण आहे की ज्याच्यामध्ये हे भागाकाराचं काय होत आहे, आता गुणाकारामध्ये जात आहे. मग इथं 5/12 उरलेला आहे, 5 भागेला काय उरलेला आहे, 12 उरलेला आहे. आणि इथं हा जो भागाकारामध्ये होता हा इथं गुणाकारामध्ये आलेला आहे. आणि ज्या वेळेला 12 180 भागेला 12 करू आपण, तर बघू आता, 6 दुने 12, 6 त्रिक 18 वरती 30 खाली 2, 2
30 भागेला 2 बरोबर किती 15 आणि इथं 5 आहे, इथं 15 उरलेला आहे, मधामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, त्याच्यामुळे 15 गुणिले 5 बरोबर 75. उत्तर आलेलं आहे आपलं किती तासात, तर H2 बरोबर 75 तास. H2 बरोबर किती 75 तास. या उदाहरणाला सुद्धा आपण काय करणार आहे, आपल्या त्या ट्रिकने सोडवायचा प्रयत्न करणार आहे. आणि पुढचे टाईप 5 आणि टाईप जे 6 असतील ते तुम्ही माझी जी ट्रिक आहे त्याने तुम्ही स्वतः करून बघायचे आहे. मी फक्त सूत्रानुसार आता पुढची टाईप 5 आणि टाईप 6 सांगणार आहे. तर बघा, आता इथं काय समजायचं आपल्याला, विटा, पुन्हा विटा आल्या, पुन्हा विटा आल्या. तर 30/40 जे दिलेलं आहे म्हणजे 30 गुणिले 40 आहे, 30 गुणिले 40 आहे, म्हणजे हे 1200 होतात. हे काय होतात, 1200 होतात. असं समजू ह्या टोटल विटा किती आहेत. आता आतापर्यंत आपल्याला कारखान्यामध्ये किती विटा आहेत हे शोधायच्या होत्या, परंतु इथं काय दिलेल्या आहेत, आता डायरेक्ट विटा दिलेल्या आहेत. म्हणजे वर्क पहिलं काय दिलेलं आहे, या कारखान्यात टोटल 1200 विटा आहेत आणि 20 कामगार ह्या काय करत आहेत, दर तासाला त्या खाली करत आहेत. अशा त्या 25 तास यांना लागतात. बरोबर, यांना किती तास लागत आहे, 25 तास. मग ह्या एका तासाला 20 कामगार किती खाली करतात हे शोधायचं आहे. म्हणजे हे 20 कामगार 25 तासात 1200 विटा खाली करतात. मग आता शोधायचं आपल्याला की 20 कामगार एका तासामध्ये किती विटा खाली करते. बरोबर, मग हे कसं, ज्या वेळेला आपण 1200ला 25ने भागणार त्यावेळेला आपल्याला या 25 तासाच्या जागी एका तासाचं उत्तर येईल. मग 5 5 25, 5 दुने 10, उरले 2, 5 चूक 20, हा शून्य इथे आला. आता 240 भागेला 1200 भागेला आपण 25 घेतला. 5 5 25, 5 दुने 10, 2 उरले, 5 चूक 20 आणि हा शून्य जसा तसा. मग 240 भागेला 5, तर 5 चूक 20 आणि इथं 4 उरला, 5 8 40, उत्तर आलं 48. ज्या वेळेला आपण 1200ला 25ने भागलो, या 1200ला 25ने भागलो तर उत्तर आलं आपलं 48. 48 काय आहे, 20 कामगार एका तासामध्ये किती 48 विटा काय करतात, उचलतात. 20 कामगार. तर मग आता याच्यावरून आपल्याला शोधायचं आहे की 20 कामगार एका तासामध्ये 48 विटा उचलतात, तर आपल्याला आता एक कामगार किती विटा उचलणार हे शोधायचं आहे. मग हे शोधण्यासाठी या 20 कामगार 48 उचलतात म्हणजे एक कामगार किती, तर याला आपण 20ने जर भागलं तर आपल्याला एक कामगाराचं उत्तर मिळेल. ज्यावेळेला आपण आता हा शून्य सध्या आपण काढून टाकू, 48 भागेला 2 केलं तर उत्तर येते 24. आता जो हा शून्य आपण काढला होता तर याचा आपण इथं पॉईंट देऊ. म्हणजे एक कामगार काय 2.4 विटा उचलतो एका तासाला. एक कामगार एका तासात 2.4 विटा उचलतो. आता तुम्ही म्हणणार 2.4 पॉईंट मध्ये बीट कशी उचलणार, फक्त आपण काय करणार आहे, समजून घेण्यासाठी, तुम्हाला समजावण्यासाठी ह्या आपण उदाहरणार्थ घेऊन घेत आहे. इथं 2.4 काय 3.5 उचलू शकतो, समजा घेतलेला आहे आपण, काही होऊ शकतो. तर एक कामगार काय करत आहे, 2.4 विटा उचलत आहे. बरोबर, आता आपलं 2.4 विटापर्यंत आपण पोहोचलो आहे. मग एक कामगार एका तासात 2.4 विटा. बरोबर, आता इथं 15 कामगार आहेत आणि टोटल जो कारखान्यातला माल आहे हा 45 गुणिले 60 आहे. 60 गुणिले 45, मग 6 पंच 30 शून्य, हा वरचा शून्य सुद्धा इथं आला, हा 3 आला. 6 पंच 30 मधला हा शून्य इथं होता, 3 इथं आला. 6 चूक 24 आणि 3 27. या कारखान्यामध्ये किती 2700 विटा आहेत. जे दुसऱ्या नंबरचं वर्क आहे हे वर्क नंबर 2. वर्क नंबर 1 किती होतं, इथं होत्या 1200 विटा, इथं आहेत 2700 विटा. मग आता ज्या वेळेला आपण या 2700 विटा हे 15 कामगार किती तासात खाली करतात हे शोधायचं आहे.
दोघांचा, या 20 कामगारांचा आणि या 15 कामगारांचा स्पीड वेगळा आहे का? नाही, सारखा स्पीड दिलेला आहे. मग ज्यावेळेला या 20 कामगाराच्या एका मजुराचा स्पीड किती होता? प्रति तासाला 2.4 विटा. मग या 15 कामगाराचा सुद्धा एका मजुराचा किती आहे? 2.4 विटा आहे. मग टोटल 15 कामगारांचा किती आहे ते बघू. ते केव्हा येणार? ज्या वेळेला 24 गुणिले 15 करणार, तर आपल्याला काय मिळणार? 15 कामगारांचा एका तासाचा वीट उचलण्याचा स्पीड. मग ह्या पॉईंट मध्ये 15 चूक 60, 60 शून्य 48 6, 15 दुणे 30 आणि 6 36. हा जो पॉईंट होता एक नंतर हा इथं देऊन टाकला. म्हणजे हे 15 कामगार काय करतात? आता 15 कामगार एका तासाला 36 विटा उचलतात, बरोबर. मग 15 कामगार इथं 36 विटा एका तासाला उचलतात, तर ह्या 2700 विटा कधी उचलतील? ज्या वेळेला आपण याला भागणार त्यावेळेला आपल्याला उत्तर निघणार किती तासात. एका तासात 36 विटा, 15 मिळून, 15 कामगारां मिळून एका तासात 36 विटा. तर मग अशा किती तास काम केल्यानंतर ह्या काय होतील? ह्या विटा शून्य होतील ते बघू. मग 2700 भागिले 36 आहे. 9 चूक 36, 9 त्रिक 27, वरती आहे 300 आणि खाली आहे 4. मग 300 भागेला 4 याला आपण डिवायडेशन करू 2 न. वर आले 150, खाली आले 2, वर आले 75 आणि खाली आला 1. म्हणजे उत्तर आलं आपलं 75. सूत्रानुसार सुद्धा आपलं हेच उत्तर आलं होतं आणि या ट्रिकनुसार सुद्धा आपलं हेच उत्तर आलेलं आहे, 75 तास. साहजिकच हे तुम्हाला थोडं किचकट वाटत असेल, परंतु समजून घेण्यासाठी हे आपण ट्रिकनुसार सांगत आहे. फक्त सूत्रानंच उत्तरापर्यंत पोहोचणं चालणार नाही. तर आता टाईप नंबर 5 बघू. टाईप नंबर 5 मध्ये आतापर्यंत तुम्हाला वर्क दिलेलं होतं, बरोबर. आतापर्यंत आपण फक्त वर्कचे उदाहरण पाहिले. ज्या वेळेला आपण सूत्र बघितलं होतं, ज्या वेळेला आपण हे सूत्र बघितलं आणि सूत्रामध्ये तुम्ही S1 बघितला, तर आतापर्यंत आपलं S1चं कुठं काम पडलं नाही. परंतु आता या ठिकाणी टाईप नंबर 5 मध्ये आपल्याला पगार, मजुरी, वेतन जे काय असेल ते दिलेलं आहे, म्हणून या सूत्राचं काम आता या गणितामध्ये पडणार आहे. तर बघूया टाईप नंबर 5. इथं 15 कामगार दिलेले आहे. 15 कामगार यांना 28 दिवस काम केल्यानंतर 84,000 रुपये मिळतात 15 कामगारांना. मग सगळ्यात पहिल्यांदा आपली स्टेप काय? त्या प्रश्नाला डिवायडेशन करा सेंटेन्समध्ये, 2 सेंटेन्समध्ये. जे काही त्याच्यामध्ये सेंटेन्स बनत असतील 1, 2, 3, तर ते आपण डिवायडेशन केलं पाहिजे. 15 कामगारांना 28 दिवस काम केल्यानंतर 84,000 रुपये मिळतात. इथपर्यंत हे पहिलं वाक्य आहे. त्यानंतर 21 व्यक्तींनी काही दिवस म्हणजे एक दिवस काम केले तेव्हा त्यांना 1,47,000 रुपये मिळाले. तर त्यांनी एकूण काम केलेले एकूण दिवस किती मिळते? मग आता इथं आपल्याला कामगार आहे म्हणजे आपण सरळ सरळ इथं यम घेणार आहे. यम मधला कोणता? पहिलं वाक्य आहे म्हणून M1 घेतला. इथं दिवस आहे म्हणून D घेतला आणि कोणतं वाक्य आहे? पहिलं वाक्य आहे म्हणून D1 गेला. इथं 21 आहे, हा कसा आहे? M2 आहे. व्यक्ती आहे M आहे, दुसरा सेंटेन्स आहे त्याच्यामुळे M2 घेतला. इथं आपल्याला दिवस काय करायचे आहे? D2 फाइंड आउट करायचा आहे. इथं आपल्याला काय दिलेलं आहे? 84,000. हे काय आहे? आपली सॅलरी म्हणजे S1, पहिल्या वाक्यातली आहे म्हणून S1. इथं सुद्धा आपल्याला काय दिलेले आहे? पैसे दिलेले आहे, सॅलरी दिलेली आहे, त्याच्यामुळे हे काय जाणार? S2 मध्ये जाणार आहे. S2 मध्ये गेली. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे? सूत्र तयार करायचं आहे. सूत्र, बरोबर. M आहे म्हणून M घेतला, D आहे म्हणून गुन्ह्याला D घेतला, D1, बरोबर. खाली आता वर्क नाही आहे आपलं, कुठल्याही विटा उचलण्याचं काम नाही आहे. हे काम कशाचं आहे? आता पैशांचं काम आहे, त्याच्यामुळे आपण सॅलरी घेतली S1, पहिलं वाक्य आहे म्हणून S1. दुसऱ्या वाक्याचं सूत्र आहे M2 गुन्ह्याला D2 भागेला वर्कच्या जागी आपण S2 घेतला. फक्त आता याच्यामध्ये काय करायचे आहे? या M1 D1 ची काय करायची आहे? व्हॅल्यू फिल आउट करायची आहे. मग M1 ची व्हॅल्यू किती आहे? M1 ची व्हॅल्यू आहे 15, D1 ची व्हॅल्यू आहे 28, भागेला किती आहे? भागेला आहे 84,000, बरोबर. दुसऱ्या वाक्यामध्ये काय दिलेलं आहे? M2 ची व्हॅल्यू 21 आहे आणि D2 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे आणि इथं 1,47,000 रुपये काय दिलेलं आहे? 1,47,000 रुपये सॅलरी 2 दिलेली आहे. मग आता आपल्याला याला कटछाट करायचं आहे. मग 7 चूक 28, 7 1 7, उरला 1, 7 2 14, हे 3 शून्य जसेच्या तसे. मग 4 1 4 आणि 4 त्रिक 12, वरती आहे 15, खाली आहे 3,000. 15 1 15, 15 1 15 आणि 15 2 30. आता या साईडला उरला 1/200, या साईडला 1/200 आहे आणि या साईडचं बघू आता. 7 त्रिक 21, 7 2 14, हा खाली घेतला 7 1 7, त्याच्यानंतर हे 0 3 शून्य जसेच्या तसे. मग 3 1 3 आणि 3 7 21, म्हणजे या साईडला उरला 1/7,000, बरोबर. मग ज्या वेळेला हा भागाकारामध्ये आहे, याची जर शिफ्ट आपण चेंज केली, याला जर दुसऱ्या घरामध्ये पाठवलं, हा काय जाईल? गुणाकारामध्ये जाईल. भागाकाराचा गुणाकारामध्ये जाणार.
हा 200 जसाचा तसा भागेला राहणार. मग याचं फक्त आपल्याला काय करायचे, आता भागाकार करायचा आहे. 2 शून्य कटले, 70/2 ज्या वेळेला केला त्यावेळेला उत्तर आलं 35. आणि याचे एकूण दिवस सुद्धा हे काय आपलं 35 दिवस. उत्तर आहे आपलं 35 दिवस. तर पुढचा प्रश्न बघू आता, टाईप नंबर 6. टाईप नंबर 6 मध्ये सुद्धा तुम्हाला काहीतरी आता वेगळं दिलेलं असेल. इथं तुम्हाला दिलेलं काय होतं, इथं तुम्हाला दिलेलं होतं दोन्ही सॅलऱ्या दिलेल्या होत्या. इथं सुद्धा तुम्हाला दोन्ही सॅलऱ्या दिलेल्या आहेत. मग 10 व्यक्तींना आता प्रश्न वाचून बघू आणि त्याला सगळ्यात पहिल्यांदा 2 सेंटेन्स मध्ये डिवाइड करू. 10 व्यक्तींना 16 दिवस काम केल्यानंतर 40,000 रुपये मिळतात. जसा हा तर शब्द दिसला आपल्याला, इथून सेंटेन्स नंबर 1 आणि सेंटेन्स नंबर 2 झालं. 20 दिवसांसाठी 60,000 रुपयामध्ये किती व्यक्ती काम करते, आपल्याला मॅनपॉवर काढायच्या इथं. मग आता फिगर फिलआउट करू. 10 व्यक्ती म्हणजे हे काय झालं, M1 झालं. जसा व्यक्ती आला M1 आला, दिवस आलं म्हणजे D1 झाला. पहिलं सेंटेन्स आहे. S1 आहे सॅलरी, 40,000 रुपये पैसे दिसले आपल्याला म्हणून आपण काय केलं, सॅलरी. 20 दिवस आहे म्हणजे D2. तिथं 60,000 आहे म्हणजे सॅलरी 2 आणि व्यक्ती दिलेली आहे म्हणून M2. बरोबर. सूत्र काय आहे, तर सूत्र बरोबर M1 गुणेला दिवस आहे म्हणून D घेतला, अवर असते तर H घेतला असता आणि भागेला S1. M2 गुणेला D2 भागेला सॅलरी 2. मग फक्त याच्यामध्ये आता व्हॅल्यू फिल आउट करू. M1 ची व्हॅल्यू आहे 10, M1 ची व्हॅल्यू 10, D1 ची व्हॅल्यू आहे 16 बरोबर, भागेला S1 आहे 40,000 बरोबर. M2 ची व्हॅल्यू आहे, M2 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. M2 किती आहेत, मॅन पॉवर आपल्याला माहिती नाही. मग D2 म्हणजे किती, तर D2 म्हणजे 20 आणि S2 किती आहे, तर S2 म्हणजे 60,000. बस याचा आपल्याला कटछट करायची आहे. हा शून्य कटला, खाली आहे 4,000, वरती आहे 16. 4 1 4, 4 चूक 16 बरोबर. 4 1 4, 4 चूक 16, हा सुद्धा 4 1 4. खाली उरले 1,000, वरती आहे 4, खाली उरले 1,000 बरोबर. या साईडला आता हा शून्य कटला, 2 1 2, 2 त्रिक 6. आता या साईडला खाली वरती उरला 1 आणि खाली उरला 3,000. मग हा 4 1 4 आणि 4 250, 4 250 किती होतात, 1,000. 1,000चे 4 भाग म्हणजे 250. मग या साईडला 1 भागेला 250 आला, 1 भागेला 250. आता हा जो भागाकारामध्ये आहे याची शिफ्ट आपण चेंज करू. बरोबरच्या डावीकडून टाकला तर हा गुणाकारामध्ये जाणार. मग हा गुणाकारामध्ये गेला आणि 1 0 कटलं. मग 300/25 करू. 5 1 5 1 5 5 25 आणि 5 30. वरती आहे 60, खाली आहे 5. मग 60 भागेला ज्या वेळेस 5 केला तर आपलं उत्तर किती आलं, उत्तर येणार आता डायरेक्ट आपलं 12 व्यक्ती. याचं उत्तर आहे 12 व्यक्ती. या प्रश्नामध्ये सुद्धा आपण जी ट्रिक लावलेली आहे ती ट्रिक या प्रश्नामध्ये सुद्धा लागते. तर या प्रश्नाची तुम्हाला ते ट्रिक सांगतो कशी लागते. बघा इथं काय आहे, 10 व्यक्तींना म्हणते 16 दिवस काम केल्यानंतर 40,000 रुपये मिळतात. मग असं पुन्हा आपण तेच विटांचं उदाहरण घेऊ. 5 नंबरचा जो टाईप आहे त्याचं तुम्ही स्वतः करून बघायचं आहे. आता 6 नंबरच्या टाईपचं मी तुम्हाला त्या ट्रिकनुसार सांगतो कसं आहे. तर असं समजू आपण हाच विटांचा एक कारखाना आहे आणि यातल्या काही त्यांनी विटा उचललेल्या आहेत. तर त्या विटा उचलण्यासाठी त्यांना किती आता 40,000 रुपये पेड केलेले आहेत. पहिल्या वाक्यामध्ये किती, 40,000 रुपये पेड केलेले आहेत. 10 व्यक्तींना 16 दिवस. मग आपल्याला फक्त फाइंड आउट करायचं आहे की 10 व्यक्तींना एका दिवसाचा पगार किती आहे. मग 40,000 भागेला ज्या वेळेला आपण काय करणार, 10 व्यक्तींचा एका दिवसाचा पगार काढणार तर आपल्याला काय करावं लागेल, 16ला दिवसाला भागायला करायला लागेल. 40,000 रुपयाला एका दिवसाचा पगार काढण्यासाठी 16 दिवसांना भागायला घ्यावं लागेल. 4 चूक 16, 4 1 4, वरती उरले 10,000, खाली उरले 4. आता याला जर भागलं तर उत्तर येते 2,500. मग 10 व्यक्ती यांचा एक दिवसाचा पगार किती आहे, मग एक दिवसाचा पगार आहे 2,500. मग आता आपल्याला जर या 10 व्यक्तींचा पगार 2,500 आहे तर एक व्यक्तीचा काढायचा असल्यास याला सुद्धा 10ने भागावं लागेल. या 10 व्यक्तींना या 2,500ला भागावं लागेल. मग ज्या वेळेला 2,500ला 10ने भागले तर उत्तर आलं एका व्यक्तीचा पगार. एका व्यक्तीचा पगार किती येईल, मग 1 0 1 0 कटलं, 250 रुपये. 250 रुपये प्रति व्यक्ती प्रति दिवस
बरोबर. काम करणारा कसा आहे, 250 रुपये प्रति व्यक्ती प्रति दिवस. यांची सॅलरी आणि या 2 नंबरच्या सेंटेन्सची सॅलरी सेम आहे. याच्यामध्ये काही वेगळी सॅलरी मेन्शन केलेली नाही आहे. त्याच्यामुळे आपण अज्युम करू की सेम सॅलरी आहे. मग एका व्यक्तीची एका दिवसाची सॅलरी काढली आपण याच्यावरून 250 रुपये. तर मग हा काय म्हणते दुसऱ्या सेंटेन्समध्ये की 20 दिवसासाठी पाहिजे. आता यांना कसं, जो काही कामगार कारखानदार मालक आहे यांना 20 दिवसासाठी काम करणारा माणूस पाहिजे. काम करणारे किती माणसं लागते हे आपल्याला शोधायचं आहे. 20 दिवस काम करायचं आहे त्यांना. 60,000 रुपये त्यांच्याकडे आता बाकी आहेत आणि त्यांना 20 दिवसांमध्ये हे काम पूर्ण करायचं आहे. बरोबर. तर मग एका व्यक्तीची एका दिवसाची मजुरी 250 रुपये आहे. समजू आपण की हा व्यक्ती आता 20 दिवस काम करणार आहे या ठिकाणी. दुसऱ्या सेंटेन्समध्ये तो व्यक्ती 20 दिवस काम करणार आहे. मग एका व्यक्तीची एका दिवसाची मजुरी जी आहे ही 250 रुपये आहे. तर त्याची 20 दिवसाची मजुरी किती होईल? तर 20 दिवसाची मजुरी काढण्यासाठी आपण याला गुणाकारामध्ये काढू. म्हणजे एका व्यक्तीची 20 दिवसाची मजुरी काढली. मग 25 गुणिले 2 50 आणि हे 2 शून्य जसेच्या तसे. म्हणजे एका व्यक्तीची ही 20 दिवसाची मजुरी आहे. एका व्यक्तीची 20 दिवसाची मजुरी किती? 5,000 रुपये. बरोबर. मग आता या 60,000 रुपयामध्ये असे किती व्यक्ती बसणार आहे आता? एका व्यक्तीचे जर तो 20 दिवसाचे 5,000 रुपये चार्ज करत आहे कामगार, तर आता किती व्यक्ती बसणार आहेत हे शोधायचं आहे. मग 60,000ला ज्यावेळी आपण 5,000ने काय करणार, डिवाइड करणार, भागाकारामध्ये करणार, त्यावेळेला आपल्याला काय निघणार, टोटल काम किती व्यक्ती करू शकतात. तर 60,000 भाग्याला किती? 5,000. मग 2 शून्य 2 शून्य कटले, हे 1 शून्य हे 1 शून्य कटलं आणि 60 भागेला ज्या वेळेला आपण 5 केलं त्यावेळेला उत्तर आलं आपलं 12 व्यक्ती. सूत्रानुसार सुद्धा आपलं 12 आलं होतं आणि यानुसार सुद्धा आपलं काय आलेलं आहे, 12 आलेलं आहे. तर अशाच व्हॅल्युएबल कंटेंट जर तुम्हाला हे वाटत असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला काय करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा, ज्यामुळे मला आणखी कंटेंट बनवण्यासाठी काय मिळेल, प्रोत्साहन मिळेल.